ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर आपण नगरमध्ये जाऊयात। निलेश लंके सध्या मतदान करतायत। महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत निलेश लंके आणि त्यांनी देखील आपलं मतदानाचं जे कर्तव्य आहे ते पार पडलेलं आहे। नगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगलेला आहे। राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे। त्यामुळे 11 पैकी 9 मतदारसंघांमध्ये सध्या महायुतीचे उमेदवार असून ते आता कायम राखण्याचं आव्हान हे सत्ताधाऱ्यांपुढे असणार आहे। आणि त्यानंतर आता मतदानाला कसा दिवसभरात उत्साह पाहायला मिळतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निलेश लंके यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर दुसरीकडे आता रवींद्र धंगेकर हे पुणेकरांचं आराध्य दैवत असलेल्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। त्यांनी आरती देखील केलेली आहे आणि त्यानंतर आता ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जवळच्याच मतदान केंद्रावर जाणार आहेत। नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, बीड, औरंगाबाद, जालना, पुणे, शिरूर आणि मावळ या 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडते। त्यामुळे आता एक चुरशीची लढत प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेली होती। अनेक मतदारसंघांमध्ये दिग्गजांनी ठाण मांडलेलं होतं, तर दुसरीकडे पुणे असेल किंवा बीड असेल अशा सगळ्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी